नवी मुंबई महानगरपालिकेने सीवूड विभागामध्ये सीवूड सेक्टर 30 मध्ये एक नवीन शाळेची इमारत उभी केलेली आहे आणि त्या शाळेच्या इमारतीमध्ये काही वर्ग सुरू करण्यात आलेले आहे आणि ते वर्ग सुरू होऊन फक्त 4 दिवस झाले. सर्वांना माहिती आहे की सोमवार 16 जून पासून शाळा सुरू झालेली आहे. शाळेचे वर्ग सुरू झालेले आहेत आणि काही वर्ग त्या नवीन शाळेच्या इमारतीमध्ये वर्ग तिकडे स्थलांतरित करण्यात आले होते करावे गावातून. तर त्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. आपल्यासोबत उबाटा शिवसेना उबाटा गटाचे नेते आहे समीर बागवानजी. सर, एक्झॅक्टली काय झालं आणि तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे, एक्झॅक्टली तुम्हाला तिथं काय बघायला मिळालं? आज सकाळी सेक्टर 30 येथे जी नव्याने बनलेली शाळा आहे तिथे 6वी क च्या वर्गात शाळा वर्ग सुरू असताना स्लॅब पडल्याचं माहिती आम्हाला मिळाली. आम्ही शाळेत गेलो आणि पाहिलं तर एका 6वी क च्या वर्गामध्ये 2 ठिकाणी मोठे स्लॅबचे तुकडे खाली पडलेले दिसले. एक बरोबर मध्ये जिथे विद्यार्थी बसतात तिथे आणि एक जिथे वर्ग शिक्षिकेचं टेबल आहे तिथे. मग त्या विद्यार्थ्यांबद्दल आणि वर्ग शिक्षिकेबद्दल आम्ही चौकशी केली तर वर्ग शिक्षिकेला थोडी किरकोळ दुखापत झाली असल्याचं आणि त्या दवाखान्यात त्यांना पाठवलं असल्याचं शालेय व्यवस्थापनाने तिथे आम्हाला सांगितलं आणि विद्यार्थ्यांना त्यांनी दुसऱ्या वर्गात शिफ्ट केलं होतं. ही जी शाळा ही आत्ताच नव्याने बांधली होती आणि हे पहिलंच शैक्षणिक वर्ष शाळेतलं आहे. महानगरपालिकेने जवळपास 8.25 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी शाळा बांधली. स्लॅब पडल्यानंतर इमारतीचं बाजूचा बाहेर आम्ही आलो. बाजूचा एक जो मेन पिलर आहे तिथे संपूर्ण पिलरमधून अखंड पाण्याची गळती सुरू आहे आणि त्या गळतीचं पाणी एका वर्गात जाऊन तो वर्ग नसून स्विमिंग पूलचं स्वरूप त्याला आलं होतं. म्हणजे स्थापत्य विभागाने काम कसं केलं, स्थापत्य विभागाने काम करून केल्यानंतर त्याला नगर रचना विभागाने ओसी कशी दिली, नगर रचना विभागाकडून मालमत्ता विभागाने हस्तांतरण करताना आणि ते शिक्षण विभागाने स्वतःकडे घेताना कोणी शाळेत जाऊन बघितलं असं आम्हाला वाटत नाही. कारण सगळ्यांनी इथे पेपरवर काम केल्याचं दिसतंय. प्रत्यक्षात शाळेत जाऊन बघितलं असतं तर प्रत्येक रूम मध्ये लिकेज आहे, काही ठिकाणी तडे गेलेले आहेत. विद्यार्थ्यांचे जे शौचालय आहेत हे शौचालय मुलांसाठी, हे शौचालय मुलींसाठी असा कुठलाही बोर्ड नाही लावलाय. शिक्षक आज त्या ठिकाणी आलेले आहेत. शिक्षकांसाठी एक कॉमन रूम असते वर्ग तास झाल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा मधल्या सुट्टीमध्ये डबा खाण्यासाठी अशी स्टाफ रूम असते. ती त्या स्टाफ रूमचं त्या ठिकाणी व्यवस्था आहे, मात्र तिथे टेबल खुर्च्या काही व्यवस्था नाही. टेरेसवर आम्ही गेलो. टेरेसवर पाण्याच्या सिंटेक्सच्या 3 टाक्या होत्या. त्यातली एक टाकी वाऱ्याने उडून खाली पडली होती आणि त्याचे 2 तुकडे झाले होते. वास्तविक पाहता सीबीएसई शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने ही इमारत बांधलेली आहे. त्यामुळे याला 2 एंट्री एक्झिट आहेत. मग तसं वरती पाण्याची आरसीची टाकी का नाही बांधली? आता डीपीएस मध्ये एक अप्रिय घटना घडल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही असण्याबाबत गांभीर्याने निर्देश दिले होते. ही शाळा सुरू झाली, आज 4था दिवस आहे, शाळेमध्ये एकही सीसीटीव्ही नाही. मग महानगरपालिकेच्या शाळेमध्ये गरजू मुलं येतात, कष्टकरी समाजाची मुलं येतात, आई वडील मुलांना मोठ्या विश्वासाने त्या शाळेमध्ये पाठवतात आणि स्लॅब पडण्यासारख्या जर का नव्याच शाळेत दुर्घटना होत असतील तर बाकीच्या शाळांबद्दल आपण काय बोलावं? स्थापत्य विभागाचं लक्ष फक्त फायली फिरवण्यात आणि ऑफिसमध्ये चाललंय. मग तुमचं असं म्हणणं आहे का 8.25 कोटी रुपये खर्च करूनही सुरक्षित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित अशी शाळेची इमारत उभारण्यात आलेली नाहीये किंवा महानगरपालिका स्थापत्य विभाग इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ते कुठेतरी फोल ठरलेलं आहे? निश्चितपणे कसं आहे सुदीपजी, की आज तुमचं आमचं म्हणू अधिकाऱ्यांचं नाही, तुमचं आमचं नशीब चांगलं आहे. विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत नाही झाली. मात्र विद्यार्थ्यांच्या मनावर जो भीतीचा जो परिणाम झालेला आहे, जी मानसिकता झालेली आहे. वर्ग चालू असताना 6वीच्या मुलं म्हणजे 12-13 वर्षाची मुलं त्यांच्या देखत स्लॅब पडतो, वर्ग शिक्षिकेला लागतं, त्या मुलांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? मग अशा भीतीदायक वातावरणामध्ये जर का मुलं शिकणार असतील तर याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे. त्यांनी शाळा बांधत असताना जो हलगर्जीपणा केलेला आहे त्याचं फळ मुलांना भोगायला लागतं. याबाबत कोणत्या प्रकारची चौकशीची मागणी किंवा सदर कंत्राटदारावर किंवा संबंधित अधिकारी दोषी ठरतील त्या चौकशी अंतर्गत त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे का? स्लॅब पडल्याचं पाहिल्याबरोबर माननीय शहर अभियंता शिरीष आरदवाड या साहेबांना आम्ही फोन केला. त्यांना वस्तुस्थिती सांगितली आणि साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही चौकशी कराल, ऑडिट कराल, तिथे रिपेअरिंग कराल, त्याच्या आधी दुर्लक्षपणे निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदाराला तुम्ही काळ्या यादीत टाकलं पाहिजे. याला परत कुठलं असं बांधकामाचं काम मिळता कामा नये याची तजवीज केली पाहिजे. कारण हा मुलांच्या जीवनाशी खेळलेला प्रकार आहे. त्यामुळे हा विषय आम्ही धसाच लावणार आहे. ही शाळा आम्ही जेव्हा पाहिली, शिक्षण विभागाचं सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष आहे. 5 तारखेला शिक्षण विभागाने त्या ठिकाणी वर्ग स्थलांतरित करण्याबाबत नियोजन केलं. शाळा सुरू झाली 16 तारखेला. एकाही महापुरुषाची तसबीर वर्गात लावली नाही. मुलांना शिकवण्यासाठी फळे लावले नाहीत.
एका वर्गामध्ये मुलांना जमिनीवर बसवलं होतं. नवी मुंबई हे आपण स्मार्ट शहर म्हणतो, 21व्या शतकातलं शहर म्हणतो. ही मुलं आधी कराव्यातल्या शाळेत, करावे गाव आहे त्या गावातल्या शाळेत बेंचवर बसवत होती, त्या इथे आणून त्यांना शाळेत जमिनीवर बसवलेलं आहे. म्हणजे यांना बसायला बेंचेस सुद्धा नाही. पण शिक्षण विभाग, स्थापत्य विभाग करते काय, हाच प्रश्न इथे आहे. म्हणजे त्यामुळे दोषी कोण आहे? ठेकेदार दोषी आहेत, पण ह्या यंत्रणेमध्ये काम करणारे अधिकारी जे असतील, शिक्षण विभागातील अधिकारी जे असतील, ओसीला सही करणारे अधिकारी जे असतील, मालमत्ता विभागाचे जे इथे बसून ज्यांनी मालमत्ता हस्तांतर करून घेतली ते असतील, विद्युत विभागाची लोक असतील ज्यांनी सीसीटीव्ही राहिले, या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मुलांच्या भविष्याशी तुम्ही खेळताय. हे उद्याचे नागरिक आहेत, हे आज ही भीतीमध्ये आहेत. नवी मुंबईतले नागरिक आहेत, यांना तुम्ही जमिनीवर बसून शिकवताय. यांच्या डोळ्यात एकच स्लॅब पडतोय, वर्ग शिक्षिकेला लागतंय, मग अधिकारी करतात काय? त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि या संदर्भात शिवसेना हा विषय धसाच लावल्याशिवाय सोडणार नाही. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे सिऊड सेक्टर 31 मध्ये ₹8.25 कोटी खर्चून नवी मुंबई महानगरपालिकेने एक शाळेची इमारत वास्तू उभी केली आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता, शैक्षणिक असू द्या किंवा जीविताची सुरक्षितता कुठेतरी कमी राहील किंवा कमतरता राहील अशा प्रकारचे ती बिल्डिंग जी आहे त्या ठिकाणी बांधली आहे. त्या ठिकाणी फायरचे आहेत, फायर ब्रिगेड म्हणजे आपण म्हणतो फायर सेफ्टी इक्विपमेंट पण नव्हते. म्हणजे उद्या त्या ठिकाणी आग लागली आणि कोणती जीवितहानी झाली किंवा वित्तहानी झाली तर त्यासाठी जबाबदार कोण? तर समीर बागवानजी यांनी स्वतः इथं व्हिजिट केली होती. त्यांनी तिथली वस्तुस्थिती सांगितली आहे. तर आमची मागणी आहे की ₹8.25 कोटी हे जनतेच्या करोडोरुपी पैशातून तुम्ही उभे केले आणि त्याच्यातून तुम्ही ती शाळा बांधलेली आहे. तर अशा प्रकारची शाळा विद्यार्थ्यांसाठी जोपर्यंत सुरक्षित होत नाही तेपर्यंत विद्यार्थ्यांचे वर्ग शाळा तिथे भरवण्यास कुठेतरी थांबवलं पाहिजे महानगरपालिकेने आणि ह्याच्यासाठी जे दोषी आहे शिक्षण विभाग असेल किंवा संबंधित स्थापत्य विभाग असेल त्यांच्यावर चौकशी करून या सर्व कार्यप्रणालीची त्या चौकशी अंतर्गत जे दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे असं समीर बागवान यांनी मागणी केलेली आहे. धन्यवाद.